ब्लॉसेस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। बऱ्याच जणांच्या रिक्वेस्टवरून आज मी सर्वांच्याच आवडीचं वालवांग बनवणार आहे। अत्यंत सोप्या पद्धतीने गोड आणि तिखट वालवांग कसं बनवायचं ते पाहूया ब्लॉसेस किचनमध्ये। वालवांग्याची भाजी बनविण्यासाठी ह्या ठिकाणी मी गावठी वालाच्या शेंगा घेतल्या आहेत आणि ही अशा प्रकारची छोटी काळी वांगी अर्धा किलो घेतली आहेत। आपण जर अर्धा किलो वांगी घेतली असतील तर वालाचे गोळे पाव किलो घ्या किंवा त्यापेक्षा थोडे जास्त असले तरी चालतील। आणि 2 शेकटाच्या शेंगा साफ करून त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घ्या। ह्या शेंगा पूर्णपणे ऑप्शनल आहेत, नाही घातल्या तरी हरकत नाही। 2 पोटॅटो साधारण पाव किलो आहेत। किसलेला ओला नारळ 1 वाटी घेतला आहे। आपल्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतो। आलं, लसूण आणि 3 हिरव्या मिरच्या क्रश करून घ्या। वाल आणि वांग ह्या दोन्ही भाज्या थोड्या वातुळ असतात, त्यामुळे थोडं आलं जास्त घ्या। आणि आपण ह्या भाजीमध्ये हिंग आणि ओवा पण वापरणार आहोत। 1 टीस्पून राई आणि अर्धा टीस्पून जिरं, 1 टीस्पून ओवा आणि अर्धा टीस्पून हिंग पावडर, हळद पावडर अर्धा टीस्पून, गरम मसाला पावडर 1 टीस्पून, साधारण 15 ग्रॅम गूळ घ्या, 1 आणि अर्धा टेबलस्पून भाजीचा मसाला। आणि हा मसाला जर नसेल तर आपला भाजला मसाला किंवा मटन मसाला घातला तरी चालेल, म्हणजे भाजीचा तिखटपणा आपण आपल्या आवडीनुसार ठेवू शकता। दाखविल्याप्रमाणे वांग्याचे तुकडे करून घ्या। छोटी वांगी असतील तर 4 तुकडे करा, नाहीतर मग मोठी असतील तर जास्त करा। पोटॅटो शक्यतो सालीसकटच तुकडे करून घ्या। वांगी पोटॅटो कापल्यानंतर पाण्यात ठेवा, म्हणजे ती काळी पडणार नाही। आपल्याला माहितीच आहे की वालवांग्यामध्ये तेल थोडं जास्तच असते, म्हणजे घेतलेल्या भांड्याच्या तळात साधारणपणे तेलाचा थर असतो। कमीत कमी 3 मोठे चमचे तेल आपल्याला लागेल। तेल गरम झालं की अशा प्रकारे राईची फोडणी द्या। ह्यानंतर ओवा आणि जिरं, कढीपत्त्याची पानं चिरून घाला, क्रश केलेले आलं, लसूण आणि हिरवी मिरची, 1 छोटा चमचा हिंग पावडर आणि अर्धा छोटा चमचा हळद पावडर घाला आणि परतवा। वांगी आणि पोटॅटो घालून थोडं परतवून घ्या। वालाचे गोळे आणि शेवग्याच्या शेंगा घाला। आता ह्यामध्ये साधारण 15 ग्रॅम गूळ घाला। चवीपुरतं मीठ। मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 आणि अर्धा टेबलस्पून भाजीचा मसाला किंवा भाजला मसाला घालून छान मिक्स करून घ्या। आता झाकण द्या आणि शिजवा। आणि भाजी तळाला लागू नये म्हणून झाकणावरती पाणी ठेवा।
भाजीमध्ये जर आपल्याला ग्रेव्ही हवी असेल तर झाकणावरील गरम झालेलं पाणी म्हणजे ग्रेव्ही वाढवण्यासाठी हवं तेवढं पाणी घालू शकता. झाकणावर पाणी दिल्याने त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपण गूळसुद्धा घातलेला आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपोआप ग्रेव्ही तयार होते. पोटॅटो आणि शेवग्याची शेंग शिजत आलेली आहे. आता ह्यामध्ये किसलेला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. जास्त आवडत नसेल तर नारळाचा किस आपण थोडा कमी करू शकतो. एक टीस्पून गरम मसाला घालते. आता झाकण द्या आणि भाजी पूर्णपणे शिजवा. अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने वालवांग्याची भाजी आपण नक्कीच बनवा. थँक यू फॉर वॉचिंग. टेक केअर.